नाही आलेलं मी माझ्या ह्याच्यात करतेय. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्याकडे एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने येत जावे आणि एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे, है की नाही? तसंच माझी एक वेगळी म्हण आहे. माझी एक वेगळी म्हण आहे, म्हणजे बनवणाऱ्याने बनवत जावे, खाणाऱ्याने खात जावे आणि खाणाऱ्याने एक दिवस बनवण्याची कलाच घ्यावी. आता सगळ्यांना काही मी कला देऊ शकत नाही, पण दाखवू तरी शकतो कसं बनवायचे पदार्थ, आहे की नाही? म्हणून तर त्यासाठी माझी इथे इथे नियुक्ती त्यासाठीच झालेली आहे. आणि म्हणून मी वेगवेगळे पदार्थ घेऊन तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला बनवण्याचा म्हणजे कसं बनवायचं याची आयडिया देतो. तुम्ही बनवून बघता, काही बनवून बघतात, काही नाही बनव, काही बघत नाही, पण माझं काम आहे ते मी पूर्ण करतो. हा आज मला दाखवण्यासाठी एक गृहिणी इथे आलेली आहे आणि ती गृहिणी काय दाखवते हे तुम्ही बघा. मी तुम्हाला ते पदार्थ बनवायला मजा येईल. आपण त्यांच्या आधी स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रोहिणी. रोहिणी महाजन. रोहिणी महाजन. कुठे राहता आपण? मी पुण्याला, सहकार नगर मध्ये. बर, तुमचं माहेर कुठं? माहेर पुण्यातच. पुण्यात. बर. आणि आता घरी कोण कोण आहे? आता घरी फक्त आम्ही तिघं जण, मी, माझे मिस्टर आणि सासूबाई. बर. आणि मुलं बिलं? मुलं, माझा मुलगा साऊथ आफ्रिकेला असतो. मुलगा, सून आणि नातू. साऊथ आफ्रिकेला? किती वर्ष झाली तिकडे? 10 वर्ष झाली. बापरे, काय करतो तू तिथे? तो सिमेंट मध्ये, सिमेंट साऊथ आफ्रिका मध्ये. बर, सिमेंटची तिथे तिथे पण राहायचे. बर, मग पहिल्यापासून तिकडेच आहे का तो? नाही, आधी मुंबईला होता, मग तिकडे गेला, मग तिथे त्यांनी त्याला जॉईनच करून घेतला. आधी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं 10 वर्षाचं. बर. मग ते संपल्यानंतर ते म्हणाले नाही, तुम्ही आम्ही काही तुम्हाला परत जोडून देणार, तुम्ही आता इथे जॉईन व्हा. शेवटी काम बोलतं ना. हो, काम बोलतं. हो. मग आता लग्न तरी इकडची मुलगी आहे का साऊथ आफ्रिकेची? काय सांगताय? बर, इकडची पुण्याची मुलगी आहे. हो, पुण्याची. काय करते सुनबाई? सुनबाई माझी तिकडे कॉलेजमध्ये शिकवते. बर. लेक्चर आहे. आणि नात का? नाही, नातू आहे. नातू तो चौथीत आहे. चौथीत आहे. त्याचं शिक्षण तिथं तिकडे. बरं, म्हणजे त्याचं मराठी कितपत येते? मराठी खूप छान बोलतो. 5-6 भाषा बोलतो एका वेळेस. कसं काय? तिथे ऐकून म्हणजे त्यांची आफ्रिकन टीव्ही पाहून हिंदी बोलतो, स्पॅनिश बोलतो, झुलू बोलतो त्या कामाला बायकांशी किंवा शाळेतल्या मुलांशी, करून मराठी, हिंदी सगळ्या भाषा बोलतो. तो इथे कधी येतो? आता मुलगा डिसेंबर मध्ये आम्हाला. दर डिसेंबर? नाही, जेव्हा जमेल तेव्हा. आणि तुमची शाळा कुठे? शाळा हुजूरपाडा. अभिमान असतो ना एक चेहरे. हुजूरपाडा. ओके. पण काय तुमचा शाळेतला आवडता विषय कुठला? शाळेमध्ये बरेच विषय होते, पण आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला गृहजीवनशास्त्र नावाचा विषय होता. गृहजीवनशास्त्र. आणि लक्ष्मीबाई वैद्य म्हणून आमच्या बाईंनी तो सुरू केला होता. तो पहिलीपासून आमच्याकडे 11वी मॅट्रिक होतं. तर 11वी मॅट्रिक पर्यंत सगळा स्वयंपाक यायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही चटणी, पहिलीपासून चटणी, कोशिंबीर, भाजी आणि परीक्षा असायची आमची, पोळ्या, शिरा, भात, वरण. अजूनही आहे? नाही, अजूनही नाही. हुजूरपाड्याच्या मुलींवर उड्या पडल्या असतील. पण म्हणजे तेव्हापासून तुम्हाला शाळेतून बाहेर पडताना सगळं स्वयंपाक? हो. आणि म्हणजे माझ्या आईने त्यावेळेची आमची शाळेची पुस्तकं अजून जपून ठेवली होती. ती मी आता आणून सगळी बाइंडिंग करून ठेवली आहे. ती आम्हाला खूप उपयोगी होतं. बापरे, त्यावेळेची पद्धत. 2 रुपये आणि 1 रुपयाला पुस्तक आहे. आता आणि अजून सध्या काय करता तुम्ही? आता तुम्ही नोकरी करत होता? हो. बरं. गणेश नगर मध्ये. बरं. किती वर्ष सर्व्हिस केली? 25. लवकर कसं काय झालं? ती व्हॉलंटरी घेतली. सारखं लोकांना तोंड द्यायला नको ना. सारखं किती वेळ लागतो चेक पाठवायला वगैरे? तसं नाही, आपण कुठे थांबावं हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके. मग आता काय चाललंय? आता आम्ही 2 महिन्यात थोडंसं सामाजिक कार्य असतं माझं. म्हणजे आमच्या इथे महिला मनोरंजन केंद्र आहे, त्याच्या कार्यकारिणीवर आहे. मैत्री महिला मंच आहे, त्याच्या पण कार्यकारिणीवर आहे. नंतर भजन, जोगवे, गोंधळ याचे आम्ही कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर लग्नाची गाणी, डोहाळ जेवण, त्याचे पण बार्शी, याला पण आम्ही कार्यक्रम बसवलेले आहेत, ते कार्यक्रम करतो. लग्न उखाणे बिखाणे सगळे झाले? उखाणे खूप छान येतात तुम्हाला उखाणे? बऱ्याच दिवसात उखाणे ऐकले नाही. केव्हा लग्न झालं म्हणजे किती वर्ष झालं लग्न होऊन. आता आज आपण आता किचन कडे जाऊ, तेव्हा उखाणे तुम्ही मला 2-3 चांगले सांगा.
सहज हा म्हणजे गंमत नाही म्हणून नाही हो 2-3 सांगते ना तर एकच मोठा छान म्हणून दाखवतो. लांब नकोच ना गोड जे अख्खा एपिसोड त्यातच जाईल ना. नाही नाही एवढा लांब नाही. ठीक आहे आता आपण किचनकडे जाऊ पण तत्पूर्वी आम्ही काय करतो तो घोट चहा घेतो त्याला फ्रेश करतो आणि मग किचनकडे घेऊन जातो. ओके ओके. घ्या चहा घ्या. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. चला मंडळी विश्रांती संपलेली आहे, चहा बी झालाय, फ्रेश झालाय. आम्ही साधे खवयच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोहिणीताई तुमचं आमच्या या खोट्या खोट्या किचन मध्ये खूप मनापासून स्वागत. खोटं खोटं तर सगळं बरं काही ते तुम्ही म्हणाल ते सगळं. ओके आपण आता काय बनवणार? चीक नसलेला खरवस. चीक नसलेला खरवस. चीक नसलेला खरवस फार महत्वाचं आहे बरं का. बरं मला साहित्य सांगता काय काय? हो कंडेन्स मिल्क, ओके मिल्क पावडर, दही, दूध, वेलचीची पूड, ते सजावटीसाठी बदाम, ओके जायफळ, केशर. ओके साहित्य बघितलेले. मुळात मला एक सांगा की हा पदार्थ सुचला कसा काय तुम्हाला? म्हणजे असं होत नाही ना खरवस. माझ्या मुलीने मला हा पदार्थ सुचवला. तिची एक मैत्रीण करते नेहमी. मुलीचं नाव नाही तुम्ही सांगितलं. सानिका राशीनकर. बरं सानिका राशीनकर. ती काय करते सध्या? ती आता सध्या घरी म्हणजे याच वर्षी तिने सर्व्हिस सोडली. सेवा सदनमध्ये ती शिक्षिका होती. बरं तर तिला हे आवडतं का सानिकाला हे आवडतं? सानिकालाही आवडते खरं. दोघांनाही आवडतं म्हणजे नातवाला तिला आणि गावी. म्हणजे आपण असं म्हणता एक वेळा हा पदार्थ आपण सानिकाला डेडिकेट करतोय असं म्हणायला हरकत नाही. सानिका दिस इज फॉर यू. ओके साहित्य बघितलेले. आता कृती करायची. काय करायची कृती पाहिजे? बाऊल. बाऊल दूध घालायचं. सगळं घालून. हो हे 4 चमचे मिल्क पावडर. 1 3 बरं झालं ना शिकलो लहानपणी. 1 2 3 4 शिकलो तर बरं झालं. पुढे आता थोडं असं पण मिक्स करू. दही घाला. 1 वाटी दही आहे म्हणजे 1 वाटी दूध 1 वाटी दही. दह्यात पाणी नको. अच्छा पाणी याच्यात काढून नाही तर म्हणजे होत काही नाही पण मग ते खरवसावर तरंगतं पाणी. नको नको आपल्याला चांगला खरवस पाहिजे. तरंगणारा खरवस नको. ओके हे दही कसं आंबट गोड मध्यम नाही अगदी अगदी लागलेला. नुकतंच लागलेलं असं गोडसर. कारण काही मंडळींना ताक आंबट दही आवडतं आणि त्याचं जे ताक होतं ते आंबट आणि गोडच्या मधलं ताक. ओके आता काय करायचं त्यात? कंडेन्स मिल्क किती? हे 1/4 वाटी. हे एवढंच आहे सगळं घाला. हा टाइमपास झालाय बाकी काही चाललं नाही. आता हे मिक्सर मधनं किंवा ब्लेंडरने सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ब्लेंडर आहे हे घेऊ. हो का? बस तुम्ही करू. नाही झालं काय पूर्ण झालंय मिक्स. ओके ओके आता आपलं ते मिक्सर झालंय. आता आता काय करायचं हे सगळं? हे नंतर घालायचं म्हणजे हे जरा आपण स्टीम करायला ठेवल्यानंतर वरनं हळूच घालायचं म्हणजे असं वर छान डिझाईन येतं. बरं बरं बरं. आणि हे जायफळ आहे ना? हे जायफळ म्हणजे समजा कोणी तुमच्या घरातले अगदी जवळचे आले लाडके मामा काका मावशी वगैरे आले ते त्याने जाऊ नये असं वाटत असं तर जायफळ आपण नॉर्मल 1 चिमूट घालत असं 3-4 चिमटे घाला म्हणजे झोपून जातात. जाऊ शकत नाही. गाडी झोपायलाच पाहिजे हमखास. आणि केशर घातलं तर गोरे होतात ना तुमच्यासारखे. माहित नाही आता आईला विचारायला. ओके आता काय करायचं आपण? आता हे स्टीम करायला ठेवायचं. करायचं ते ओके. आपण इथे तापत ठेवलेलं आहे. होतो ह्याच्यात. आता ह्याच्यावर हे घालायचं ना? तुम्ही तुमच्या चिमटीने घाला. केशर खाल्ल्याने गोरा होतो माणूस. हो असं म्हणतात. हे नवीनच कळलंय मला. म्हणून महाग असतं का? नाही काश्मीर मधले लोक गोरे नसतात का? तिकडची हवा थंड असते. आणि हे काय म्हणाल तुम्ही? वेलदोडा. ते सुद्धा आत्ताच घालायचं. आणि हे सर्व करताना घालायचं. वाव हे आपल्याला किती वेळ ठेवायला लागेल?
हे साधारण 10 मिनिटं. 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटानंतर हे व्यवस्थित होईल हो हो. आणि हे झाल्यानंतर त्याचे काप करायचे काप करायचं. आणि मग ते सर्व करताना तुम्हाला हा. हे घालायचं वरतून. 10 मिनिटं थांबायला लागेल. पण मला असं वाटतं की साधारणपणे लक्षात आलं असावं आमच्या गृहिणींना काय करायचंय आपल्याला एक्झॅक्टली आयुष्य. बरोबर आहे ना? मग हे सुचवणं हे फार महत्वाचं आहे. कारण अशा पद्धतीचं खरवस आपण आजपर्यंत बघितलेलं नाही. हो आणि हा विशेष असं की परदेशात वगैरे सुद्धा म्हणजे माझी सून हे करू शकते. साऊथ आफ्रिकेला. साऊथ आफ्रिकेला. साऊथ आफ्रिकेच्या कुठल्या शहरात राहतात ते? ते मिडलबर्ग. जोहान्सबर्गच्या जवळ आहे. बरं, मिडलबर्ग. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलेलीच आहे काय करायचंय आणि काय करायचं नाही ते. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. खरबस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर, दही, दूध, वेलची पावडर, बदाम, जायफळ पूड आणि केशर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर, 1 वाटी दही आणि कंडेन्स मिल्क घालून मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण कुकरमध्ये एका भांड्यात घालून वरून जायफळ पूड, केशर आणि वेलची पूड घालावी आणि 10 मिनिटांसाठी खरबस शिजवून घ्यावा. चला मंडळी, सगळं व्यवस्थित तुम्हाला कळेल अशा हस्ताक्षरात घेऊन घेतलेलं आहे अशी मी आशा करतो. आता आपण पुढच्या रेसिपीकडे जातोय. रेवणीताई, पुढची रेसिपी काय? हो. बटाट्याचे स्प्रिंग रोल्स. बटाट्याचे स्प्रिंग रोल्स. आता हा कोणाच्या आवडीचा आहे? मगाशी सानिका असा झाला. हो, हा लेखाच्या आमच्या मुलाच्या. साऊथ साऊथ आफ्रिका. आफ्रिका. ओके, बघा तुम्हाला दिसलं तर बघा. ओके, काय बनवतो आपण? बटाट्याचे स्प्रिंग रोल्स. बटाट्याचे स्प्रिंग रोल्स. मला साहित्य सांगा. उकडलेले बटाटे बारीक किसणीने किसून घेतले. ओके. हे खोबरं भाजून, हे तांदळाची पिठी, बारीक शेव, काजूचे तुकडे, कोथिंबीर, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला, तीळ, बेदाणे, चिंचेचा सॉस, मीठ, तिखट आणि खसखस भाजून घेतली. ओके, साहित्य वगैरे तर जरा कृतीकडे. फक्त कृतीकडे जाण्यापूर्वी आपण नॉर्मली हा मॅश करून घेतो. तुम्ही ह्याच्यातून घेता काय? मिक्सर मधून. हा तुम्ही किसणीवरून आता एखाद्याने मिक्सर मधून हे करताना पाणी सुटायचा संभव आहे त्याला, म्हणून आपल्याला लगदा नको. लगदा नकोय. ते लाटता आलं पाहिजे. बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का. बरं, तिथे तेल तापत ठेवलेलं प्रॉब्लेम काय? हा प्रॉब्लेम मला सोडायला लागणार आहे. तेल तापत नाही वेळच्या वेळी म्हणजे काय? ह्याच्यावर विचार करण्यासाठी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. 26 सप्टेंबर वर्ल्ड टाइम पास. आम्ही साडेखोच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, तेल तापलेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे. तेल तापलेलं आहे. अच्छे दिन आने वाले हैं. आता तेल तापलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आधी आपण सारण करून घेऊया. त्यासाठी तुम्हाला काय लागेल? छोटा बाउल. बाउल छोटा. आपल्याकडे व्हरायटी आहे. तुम्हाला पाहिजे तर घ्या. कुठला? हा. काय करायचं आता याच्यात? खोबरं घेऊया. हे भाजलेलं खोबरं. भाजलेलं बारीक किसणीने किसून भाजले. हल्ली स्त्रियांना या गोष्टी करायला वेळच मिळत नाही. भाजलेलं खोबरं लांब राहील. हे काजूचे तुकडे बारीक करून, थोडीशी खसखस पावडर, तीळ, खमंग बनायचं जरा तिळाने, भाजलेले तीळ, गरम मसाला, हे काय कसं? जिरे पावडर. ओके, धना पावडर. हल्ली जिरे धना पावडर एकत्र ठेवतात वडील. त्याचं काय कारण असावं? ते समप्रमाणात ना, म्हणजे जिरे पावडर थोडी कमी घालायची. जरा जास्त पडले की कडवट होतं. धने पावडरचा वास चांगला येतो. त्यामुळे ते एकत्र घातले की बरोबर त्याचं मॅचिंग होतं. नाही, म्हणून मी वेगळी वेगळी ठेवली. मग बायका आधी एकत्र का ठेवतात? तो विचार माहित नाही मला. तुम्ही एकत्र ठेवता. जिरा आणि बालक महत्वाचं आहे ते. तिखट. तिखट जर चालेल ना थोडंसं? चालेल का? मीठ मात्र जरा हाताने घालते. कोथिंबीर. बरंच काय काय यायचं. हो. आणि हे राहिले याच्यात भिजवायचं. ओके, हे आपलं आता काय सुरू झालं तयार? हे सारण झालं आपलं तयार. हो. आता हे भिजवायचं असेल ना? हो. अजूनच दे. टेन्शन नको. हो. 3 चमचे तरी घाला. मीठ.
पहिलीपासून तुम्ही बनवायला शिकल्यामुळे हो. तुमच्या हाताला ते बरोबर ओळख हो, हो, असेल, नाही का? हो. मग आता तुमच्या शाळेत कुठली शाळा म्हणाल तुम्ही? हुजूरपाडा. हुजूर बागेत मग आता हल्ली का मिळते? हो ना. आता मला वाटतं कॉलेज निघालेत ना होम सायन्स, त्याच्यामुळे नसेल कदाचित. पण आमच्या वेळी असं म्हणजे मुली म्हणजे स्वयंपाकच करायचा असंच त्याचं एक हे होतं. स्टेटस होतं. हम्म. पण म्हणजे आता तसं काही शिकल्यामुळे काही तोटा होतो याच्यातला काही भाग नाही. तुम्ही नाही. पहिलीपासून असायला हरकत नाही. हो ना. नाही का? ओके, तर आपण गोळा करून घेतलेला हो, आहे. हो. आता काय करायचं? आता हे लाटायचं हा. हलक्या हाताने हा. आणि त्यात ते सारण भरायचं. ओके. ओके, आता काय करायचंय? आता आपण हे आधी लाटून घेऊया. ओके. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळा ठेवून लाटायचं. थोडंसं तेल हाताला नाही. हो आहे. तेल सुद्धा किती असावं याला माप आहे बरं का. तुम्ही असं होतायचं ना ते बोटाने घेतले, एक बोट जेमतेम. हे एवढे का लाड त्याचे? बटाटा आहे ना नुसता मग तसा, मग चिकटायला नको. आपल्याला मग सारण चिंचेचा सॉस लावायचा. अच्छा. मग चिकट ना सारण. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण असतं हे लक्षात ठेवा. सुरी लागेल तुम्हाला काकाला? हो. बढिया. काय मध्ये मध्ये मी अचानक बिझी होतो ना. तुमच्याकडे उखाणांची खाण आहे असं मला कळलं. मगाशी बोलता बोलता एखादा घ्या की मग काहीतरी. अबोलीची फुले हा. रंग काही गंध काही सांगेनात. हा. अबोलीची फुले गंध काही सांगेनात हा. आणि किशोरांचं नाव घ्यायला शब्द काही सुचेनात. हे कसं बरोबर दोन ओळीत आठवलं बघा. हा मग ओके ठीक आहे, छान आहे. काय कट करायचं. ओके, आणि हे तळायचे आणि कशाबरोबर खायचे? चिंचेचा सॉस टोमॅटोचा कशाबरोबरही तुम्ही खाऊ फर्स्ट शकता. क्लास. फर्स्ट क्लास. कडकडीत तेल तापलेलं सर्व पटापट झालेलं तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती. बटाट्याचे स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बटाट्यांचा किस, भाजलेलं खोबरं, तांदळाचं पीठ, बारीक शेव, काजूचे तुकडे, कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, तीळ, बेदाणे, चिंचेची चटणी, मीठ, तिखट आणि खसखस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेलं खोबरं घेऊन त्यामध्ये काजूचे तुकडे, भाजलेली खसखस, बेदाणे, तीळ, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून सारण एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्यांचा किस घेऊन त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा. हा गोळा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून लाटून घ्यावा. लाटलेल्या पारीला चिंचेचा सॉस लावावा. त्यामध्ये खसखस आणि सुक्या खोबऱ्याचं सारण भरावं आणि रोल करून घ्यावा. या रोलचे तुकडे करून ते गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावे. रोहिणी त्यांनी दोन्ही पदार्थ बनवलेले आणि अर्थात ते बनवतानाच इतकं छान वास येत होतं, त्यामुळे खाताना मजा येणारच आहे. मनात कुठलीही शंका नाही. तुम्ही पण खाऊन बघा, मी पण खाऊन बघतो. आणि मला काय मला जर तिखट जास्त आवडतं म्हणून मी हे 2 घेतले, तुम्हाला एकच दिले. सुरेख. कसं असतं माहितीये, म्हणजे प्रत्येक वयात ना आपलं एखादा असा घट्ट मित्र असतो किंवा मैत्रीण असते. ते मुलगी असेल तर मैत्रीण असते, मुलगा असेल तर मित्र असतो. शाळेच्या ग्रुपमध्ये आपला एक घट्ट मित्र असतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक घट्ट मित्र असतो. त्यानंतर तुम्ही जेव्हा नोकरीला लागता तेव्हा तिकडे एखादा घट्ट मित्र असतो. म्हणजे आपलं असं मित्रांचं जे फील्ड असतं ना ते असं मोठं पसरलेलं असतं. किंवा घरी सुद्धा आपली समजा 2+2 असं कुटुंब असेल, म्हणजे आई वडील मुलगा मुलगी.
तर त्या चौघांमध्ये सुद्धा असं एक छान बॉन्डिंग असतं. पण त्या बॉन्डिंग मध्ये सुद्धा एक गंमत असते. म्हणजे क्रॉस बॉन्डिंग जे असतं ना, म्हणजे मुलगी आणि बाप आणि मुलगा आणि आई, हे जे बॉन्डिंग असतं ना, हे एक वेगळं बॉन्डिंग असतं बरं का. आणि त्यांचं एक वेगळं काय म्हणतो आपण, काय म्हणू शकतो त्याला, एक अंडरस्टँडिंग त्यांचं एक वेगळं असतं. तर मला तुम्हाला सांगायला एवढंच आहे, सगळं बोलण्याचं प्रयोजन एवढंच आहे की आपल्या आवडत्या व्यक्तीला एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत असेल आणि ती भरवून घालायची असेल आणि समजा व्यक्ती तुमच्या जवळ असेल किंवा लांब असेल, कुठेही असेल, तर त्या व्यक्तीला तुम्हाला एखादी गोष्ट, एखादा पदार्थ खाऊ घालायचा असेल तर लगेच इकडे या. लगेच इकडे या, इथे बनवा, मला खायला घाला. अर्थात मला खायला घाला म्हणजे तो पदार्थ त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी बनणार आहे, पण तुम्ही इथे या. आणि तुम्हाला जर असा काही पदार्थ आवडत असेल, तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी दाखवायचा असेल, तर तुम्हाला इथे यावं लागेल. पण इथे यायचं असेल ना, तर इकडचा पत्ता तुम्हाला लिहून घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला असं पत्र लिहायला लागेल, पत्ता लिहून. आम्ही सारे खबरिये झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC झी मराठी @zneetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. तुमचे खूप मनापासून आभार मानतो आणि वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट म्हणून आठवण आमची. ओके, थँक्यू. आणि तुमचं जे काही सोशल ऍक्टिव्हिटीज चाललेले आहेत, कल्चरल ऍक्टिव्हिटीज चाललेले आहेत, त्या सोशल ऍक्टिव्हिटी माझी पुढे गरज लागली, मदत लागली तर अवश्य मागा. मी हजर होईनच तुमच्याकडे. हो. आणि आता हे आम्हाला संपवायचंय. बघा म्हणजे मी तुम्हाला नक्की म्हणजे अगदी 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 काही मी त्यावेळी तिथे अवेलेबल असेल तर 100% आलोच म्हणून समजा. आणि पुण्यात माझं सारखं वरतीवर येणं चाललं. हो. चला आता हे संपवायचंय. मी सांगितलेलं लक्षात ठेवा. आवडत्या व्यक्तीला एखादा पदार्थ पाठवायचा असेल तर ताबडतोब इथे या. ओके, आता हे आपण संपूया. आपल्याला परत भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी दिसले का तुम्हासाठी हसे 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 तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे खावे तर मंडळी, आजच्या रेसिपीज कोणत्या?